मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण टपरीवर चहा पिण्यासाठी येतात। तेव्हा आता ईशा विचारते, आपण इथे कशाला आलोय? तेव्हा यश म्हणतो, अगं आपण इथे टपरीवर चहा प्यायला आलोय। तेव्हा मला हा टपरीवरचा चहा नको असं ईशा रागातच म्हणते। तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे तू नको पिऊ, 3 चहा द्या असं तो काकांना म्हणतो। तर आता यश मोबाईलमध्ये पाहतो, म्हणतो की मला किती मेसेजेस आलेत। हा अनिश म्हणतो, आज फोन काढून बघावासा वाटलाच नाही। त्यावर ती यश म्हणतो, हो ना, दिवस कसा गेला ते पण समजलं नाही। तेव्हा अनिश म्हणतो की खरंच ना, आश्रमातील वाईब किती छान आहे आणि त्या माई तर कसल्या कमाल आहेत, किती गोड आहेत। तेव्हा यश म्हणतो की खरंच माई खूप कमाल आहेत आणि त्या किती प्रेमाने सर्वांना जेवण वाढत होत्या। आईंना असं वाटत होतं की आपण तिथे राहावं, मला पण इच्छा झाली होती राहायची। आरोही म्हणते, नेक्स्ट टाइम आपण तिकडे गेल्यानंतर 4-5 दिवस राहायच्या प्लॅनिंगनेच जाऊयात। तेव्हा आता यश ठीक आहे असं म्हणतो। तर ईशा म्हणते, नाही मला तेथील वातावरण अजिबात आवडलं नाही, किती तो गोंगाट, किती ती माणसं, आपलं अस्तित्व राहतच नाही तिथे। तेव्हा यश म्हणतो, दिवसभर झोपा काढता आल्या नाही, तेथे काही शॉपिंगसाठी नव्हतं, ते पण तुला आवडलं नाही, त्यानंतर संध्याकाळच्या चहाला काही अबडचबड मिळालं नाही, म्हणून तुला असं वाटत असेल ना की तिकडे जाऊच नाही म्हणून। तेव्हा यश आणि ईशामध्ये जरा वादच होतात। आरोही यशला गप्प बसवते आणि म्हणते, तिच्यासारख्या मुलीला होऊच शकतं असं तिथे, नाही करमत एका एकाला। ईशा रागातच म्हणते, माझ्यासारख्या मुलीला म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय आरोही? तेव्हा आरोही म्हणते, अगं म्हणजे तिथे आसपास शॉपिंगसाठी काहीही नव्हतं, त्याचबरोबर नेटवर्क नव्हतं आणि त्याचबरोबर वायफाय पण नव्हतं, म्हणून मी असं म्हटले। तेव्हा ईशा म्हणते, कशी राहतात तिथे सर्व माणसं मला कळतच नाही। तेव्हा आरोही म्हणते, अगं आनंदाने राहतात, कारण जगण्यासाठी अशा गोष्टींची गरजच नसते, कारण 2 वेळाचं पोटभर जेवण, अंगभर कपडे, जीव लावणारी माणसं, सर्व काही असल्यावर अजून जगण्याला काय हवं? तेव्हा ईशा म्हणते, एवढी सर्व माणसं, माझं तर खरंच डोकंच फिरलं, सारखं सारखं आपला गोंगाट। तेव्हा आता तीच तर खरी गंमत असते, आपल्याला जीव लावणारी माणसं आपल्याजवळ हवी असतात। तेथे कुणी कुणाचं भाऊ बहीण होतं तर कुणी आई होऊन जातं। अगं आश्रमातील एखादे जण कुणी मोठे होऊन डॉक्टर, वकील, IAS ऑफिसर झाला ना, तर मी माईला आनंदाने सांगते, मग माईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात की मी ह्या मुलांना वाढवलं आणि हे एवढे मोठे झाले आणि मला हे असंच करायचंय, माझ्या आश्रमाचं नाव मला खूप मोठं करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय मला। तेव्हा अनिश म्हणतो, ते तू नक्की करशील, एकदा गाणं रिलीज होऊ दे, मग बघ तुला कसा प्रतिसाद मिळतोय। आता आरोही तू नक्कीच हवा करणार, तुझी हवा असणार असं यश म्हणतो। तेव्हा आता आरोही एका क्षणी शांत होते, ती यशला म्हणते, सगळंच प्लॅनिंग फसलं रे। तेव्हा यश विचारतो, कसलं रे प्लॅनिंग? तेव्हा आता आरोही म्हणू लागते की मी आणि सोहमने ठरवलं होतं की लग्नानंतर आम्ही दोघांनी एक मूल दत्तक घ्यायचं त्या आश्रमातलं, पण सगळं माझं गणितच फसलंय, मी लग्नच करणार नाही तरीही ते मूल दत्तक घेणारच आहे। तेव्हा ईशा म्हणते, परंतु अगं तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्याला आवडेल का हे मूल दत्तक घेतलेलं? तेव्हा मी लग्न करणार नाही, तुला किती वेळा सांगू असं आरोही म्हणते। यशला आता टेन्शन येतं। तर ईशा म्हणते, मी एक विचारू का आरोही तुला? अगं तो आश्रम खरंच खूप चांगला आहे, मग तू तिथे जाऊनच का राहत नाही? यश खूप जोरात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, ईशा मंद, अगं कुठे काय बोलावं तुला समजत नाही का? तेव्हा ईशा म्हणते, काय चुकीची बोलली मी? अनिश आणि यश हे दोघेही खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात। दुसरीकडे आता आशुतोष अरुंधतीला म्हणतो, आई आज आश्रमातच झोपणार आहे आणि मुलं येईपर्यंत मी आता त्यांची वाट पाहतो। तेव्हा आता सुलेखाताई तिकडेच राहणार का? सुलेखाताई तिकडेच का राहणार आहेत असं अरुंधती विचारते। तेव्हा आशू म्हणतो, अगं हो, ती आहे ना मुलगी मनस्वी, तिला खूप ताप चढलाय, आईचा पाय निघत नाहीये। तेव्हा अरुंधती आता एकदम शांत होते आणि म्हणते, मी खूप स्वार्थी विचार करते का हो माझ्या कुमकुवतपणामुळे? तेव्हा आता आशुतोष म्हणतो, तसं नाही अरुंधती, प्रत्येक वयाची ती गरज असते, आता तुला शांत आणि स्थैर्याची गरज आहे, तू ती जबाबदारी नाही पेलू शकत ना, मग एवढा नको विचार करू। हे आशुतोष म्हणतो, तुझ्यामध्ये आई ही भावना आहे ना, त्यासाठी मूल दत्तक घेण्याची गरज नाही, तू तिला जीव लावू शकते, तिला सांभाळू शकतेस। अरुंधती रडतच म्हणते, पण तुम्हाला हवं होतं ना मूल, आपल्या दोघांचं असं काहीतरी। तर पुढे अरुंधती म्हणते, तुम्ही रागवलात ना माझ्यावर? तेव्हा आशू म्हणतो, नाही रागवलं, तुला कसं सिद्ध करून
दाखवू असं म्हणून आता तो गोमू संगतीनं हे गाणं आता मोबाईलवर लावतो आणि तिच्यासमोर डान्स करू लागतो। तेव्हा तो अरुंधतीचा हात हातात घेतो तर अरुंधतीही त्याला साथ देते। दोघेही खूप छान असा त्या गाण्यावर डान्स करत असतात। त्यातच आता तेथे नितीन येतो आणि डोकावून पाहतो तर हे दोघे रोमॅन्टिक होऊन डान्स करत असतात। तेव्हा तो देखील आता त्या गाण्यावर डान्स करू लागतो। नंतर अरुंधतीचं लक्ष आता नितीनकडे जातं। ती खूप घाबरते आणि एकदम शांत होते। नितीन म्हणतो की नाचा, काही होत नाही त्याला। तर आता आशू म्हणतो तू मध्येच कसा टपकला, अगोदर सांग बरं। त्यावरती आता नितीन म्हणतो अरे तुमचा रोमांस चालू होता, तुम्हाला वेळ कळवत जाना की ही आमची रोमांसची वेळ आहे, मग मी कशाला इथे टपकेल। तेव्हा आशू म्हणतो अरे तुला टपकायला काही वेळ लागतो का, तुझ्याकडे किल्ली आहे ना, काही इकडे सांगावं लागतं का यायला। मला तर वाटतंय तू काही दिवसांनी रस्ता पण चुकणार आहे तुझ्या घरचा। त्यावरती नितीन म्हणतो अरे आत्ताच मी चुकतोय, कारण सारखा इथे असतो ना, मॅप लावून मला जावं लागतं घरी मग। तेव्हा आता अरुंधती हसते, तिला खूप लाजल्यासारखं होत असतं। गाणं पुन्हा प्ले कर ना, आपण तिघेही मिळून डान्स करू असं नितीन म्हणतो। पुढे आशू त्याला आता घरी जायला सांगतो। ते पाहून अरुंधती म्हणते तुम्ही असं का बोलताय, त्यांना थांबायचं असेल तर थांबू देत ना। तेव्हा आशू म्हणतो नाव आपण रेशन कार्डवर घेतलंय का, तू सारखी कशाला थांब थांब असं म्हणते। नितीन गंमत करत आशूचा हात पकडतो। दोघेही पुन्हा आता गोमू संगतीने या गाण्यावर डान्स करू लागतात। तेव्हा आशू आता त्याला तिथून घालवून देतो तर अरुंधती खूप हसत असते। आशू म्हणतो आता तुला समजलं का, मी तुझ्यावर चिडलेलो नाहीये। तेव्हा अरुंधती हो म्हणते। दुसरीकडे संजना आणि अनघा दोघीही गप्पा मारत असतात तर अभिचा विषय निघतो। तेव्हा अभि काही विचित्रासारखा करतोय, त्याला दुसरं मूल कसं हवं आहे। अगं तो तर वेल एज्युकेटेड आहे, शिकलेला आहे, मग त्याच्या डोक्यात हे खूळ कुणी भरवलं। तेव्हा अनघा म्हणते मलाही अगोदर माहीत नव्हतं, पण हे खूळ फक्त आजीने भरवलंय। बाबांनी आणि आजीने ताईबरोबर जे काही केलं ना, ते तो लहानपणापासून पाहत आलाय आणि आता तेच ताईबरोबर जे केलं ते माझ्याबरोबर करायला पाहतोय अभि। आता आजींना आणि अभिला माझं काम करणं हे पटत नाही, हे मला माहीत होतं। संजना म्हणते या गोष्टीला काही अर्थ आहे का, मला तर अभिचं हे वागणं अजिबात आवडत नाही। तेव्हा नवीन मुलाला पुन्हा जन्म द्यायचा, त्याची जबाबदारी घ्यायची, माझी सर्व स्वप्न धुळीला मिळणार, मी शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अजूनही त्या गोष्टीसाठी तयार नाहीये आणि माझी जानकी वाढताना माझ्यावर कुणाचंही प्रेशर नकोय असं आता अनघा म्हणते। तेव्हा आता संजना म्हणते तुला कुणी प्रेशराईज नाही करू शकत। आप्पा ते सर्व बोलणं ऐकतात आणि अनघाजवळ तिला धीर देत म्हणतात की खरंच संजना म्हणते ना ते म्हणणं बरोबर आहे, तुला कुणीच प्रेशर करणार नाही, तू तुझा निर्णय सर्वांना सांग, तुझा निर्णय जर तू सांगितला, तुझ्या निर्णयावर तू ठाम राहिली तर तुला कुणी काही विचारणार नाही। तेव्हा अनघा आता ठीक आहे असं म्हणते। तर इकडे आता आरोही म्हणते मी मॅमच्या घरी जाते। तेव्हा यश म्हणतो नाही, तुला आप्पांनी बोलवलंय ना घरात, मग चल। तेव्हा तुझ्या आजींना ते आवडणार नाही असं आरोही म्हणते। तेव्हा यश म्हणतो आप्पांना आवडेल ना असं म्हणून तो तिला आता घरात घेऊन येतो। आता आरोही आल्याबरोबरच सर्वांना आनंद होतो, कांचन मात्र नाक मुरडते। तेवढ्यातच ईशा आणि अनीश हे दोघेही भांडण करतच तेथे येतात। त्यांना आल्या आल्या काय झालं असं सर्वजण विचारू लागतात। त्यांचं नेहमीच आहे, ईशाचं डोकं फिरायला वेळ लागत नाही असं संजना म्हणते। तेव्हा आता तू माझ्या नातीला एवढं काही बोलू नको असं कांचन म्हणते। तेव्हा आता मला तर अनीशच्या पेशन्सची कमाल वाटते, तो बिचारा त्या ईशाला किती झेलतो आणि त्याचं वाईट सुद्धा वाटतं। तस तेथे आरोही आणि यश दोघेही येतात। तेव्हा आरोही बाळा बरं झालं तू आलीस, माझ्या शब्दाचा मान राखलास असं आप्पा म्हणतात। तेव्हा आता सर्वांनी अगोदर हात धुवून घ्या, जेवण करून घ्या असं संजना म्हणते। तेव्हा मला भूक नाहीये असं आता आरोही म्हणते। आता तिला खूप फोर्स करतात आणि म्हणतात आश्रमात जाऊन कसं वाटलं। तेव्हा ते माझं घरच आहे म्हटल्यावर छान वाटणारच ना आप्पा असं आरोही म्हणते। तेथून फ्रेश व्हायला जाते। तेव्हा हिला तर घर आहे, बरं झालं हिने मान्य केलं, कांचन आता टोमणा मारत बोलते। तेव्हा सगळेजण तिच्याकडे जरा रागातच पाहतात। तेवढ्यातच ईशा आणि अनीशच्या भांडणाचा आवाज खूप येऊ लागतो। ईशा म्हणत असते ती आरोही जेव्हापासून घरात आली तेव्हापासून तू माझं कौतुकच करत नाही, ती का तिच्या घरी जात नाही, तेव्हा ती कुठे जाणार असं आता अनीश विचारतो। तेव्हा तिने तिचा मार्ग निवडावा, कुठेही जावं, दुसऱ्यांच्या आयुष्यात कशाला लुडबुड करते असं म्हणून आता ईशा खूपच चिडते। आता हे सगळं बोलणं आरोही ऐकत असते। घरातील सगळ्यांनी हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो। आरोहीला खूप वाईट वाटतं, ती रडत असते आणि जायला निघते। तेव्हा
तेव्हा यश तिला अडवतो. त्यानंतर आता आरोही जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मी येणार नाही असं आता ईशा स्पष्टपणे म्हणते. तेव्हा तुला नसेल यायचं तर मी पण तुला पुन्हा कधी घ्यायला येणार नाही. तुला इथे राहायचं असेल तर राहू शकतेस. आता मी जातो असं म्हणून अनिश हा तेथून जातो. तो खूप चिडलेला असतो. खाली आल्यानंतर तो सर्वांना अगोदर सॉरी म्हणतो आणि आप्पांचा निरोप घेऊन तेथून जातो. आता घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलेलं असतं. तर आरोही आता रडत असते. ती पण तेथून जायला निघते. मित्रांनो, पुढील भागामध्ये यश हा आरोहीचा हात पकडून म्हणतो, आयुष्यभरासाठी हा हात धरलाय, आता मी सोडणार नाही. तर दुसरीकडे आता ईशाला तिची चूक समजायलाच हवी असं अरुंधती आशूला म्हणते. तेव्हा याचं सोल्युशन काय काढावं मला कळतच नाही आशू म्हणतो. तेव्हा सोल्युशन आहे असं आरोही म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.